गुड इव्हनिंग स्टुडंट्स. मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले, ध्येय अकॅडमी आय एम विनर या स्पर्धा परीक्षेला बसलेलाच आहात. आता दिवाळी वेकेशन नंतर आपले क्लास चालू झालेले आहेत. आता आपली जानेवारीमध्ये आपली परीक्षा आहे. आता इयत्ता चौथीच्या मुलांच्यासाठी फार परीक्षा ही तुम्हाला महत्वाची आहे, कारण की पुढच्या वर्षी आपल्या स्कॉलरशिप नवोदयच्या परीक्षा येतात. त्यामुळं आता चौथीचा बेस जर तुम्ही परफेक्ट केला तर तुम्हाला पुढच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाहीये. मग आतापासूनच तुम्ही हा वेळ वाया न घालवता तुम्ही अभ्यासाला चालू करायचा आहे. म्हणी, वाक्यप्रचार, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, इंग्लिशचे आपले सिमिलर वर्ड्स, त्याच्यानंतर ऑपोजिट वर्ड्स असतील, त्याच्यानंतर फ्रेजेस असतील, ते तुम्ही सगळ्यांनी पाठ करायचे. तर चला तर मग आजचा आपला इयत्ता चौथी गणिताचा जो घटक आहे तो आपण आता काय करायचंय, सुरू करायचंय. त्या गणिताच्या घटकासाठी आजचा आपला महत्वाचा जो सगळ्यात महत्वाचा इम्पॉर्टंट घटक आजचा जो आहे तो पदावली आहे. बरीच मुलं पदावली सोडवताना खूप म्हणजे गोंधळून जातात. पण मी पदावली आता तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शिकवणार आहे. ते तुम्ही व्यवस्थित फक्त लक्ष द्यायचंय. पदावलीची 2-3 गणितं सोडून दिल्यानंतर तुम्हाला परत एक्स्ट्रा प्रॅक्टिसला सरावासाठी पदावली ऑनलाईनच तुम्ही आता माझ्या लाईव्ह क्लासला सोडवायचे. ओके, चला तर मग पदावली हा घटक समजून घेऊयात. आता पदावली म्हणजे काय पहिल्यांदा सांगते तुम्हाला. पदावलीमध्ये गणिताच्या चारही क्रिया एकत्र करायच्या असतात. तर 4 क्रिया कोणत्या असतात? तर गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी ह्या ज्या 4 क्रिया आहेत त्या एकत्र करायच्या असतात. आलं लक्षात? पण पदावली सोडवताना या क्रिया एकत्र करत असताना सगळ्यात महत्वाचा नियम कोणता आहे, तर हा नियम आहे. भागाकार पहिल्यांदा करायचा असतो, नंतर गुणाकार करायचा असतो, भागाकार, गुणाकार, गुणाकारानंतर बेरीज करायची असते आणि मग बेरजेनंतर वजाबाकी करायची असते. बेरजेनंतर काय करायचे असते? वजाबाकी करायची असते. सगळ्यात पहिली सूचना पदावलीसाठी आहे की पदावली सोडवत असताना नेहमी पहिल्यांदा भागाकार करून घ्या, म्हणजे आपल्याला सुटसुटीत सोपं जातं. त्याच्यानंतर असतो तो गुणाकार करावा लागणार आहे तुम्हाला. गुणाकारानंतर बेरीज करा आणि बेरजेनंतर तुम्हाला काय करायची आहे, तर बेरजेनंतर तुम्हाला वजाबाकी करायची आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर चला चालू करूयात काय. आणि त्याच्यामधलेच अजून एक महत्वाचा जो घटक आहे तो सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. महत्वाचा घटक म्हणजे काय, तर समजा हे बेरीज, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी लक्षात ठेवायची पद्धत भागू बेव हे तुमच्या लक्षात येत नाही ना. कधी भागाकार करायचं का पहिल्यांदा गुणाकार असं होतं. म्हणून पहिल्यांदा तुम्ही भू बे व हे लक्षात ठेवा. भा म्हणजे भागाकार, भू म्हणजे गुणाकार, बे म्हणजे बेरीज आणि व म्हणजे वजाबाकी. भागू बेव हे लक्षात ठेवा. त्याच्या पुढची सगळ्यात महत्वाची सूचना आहे कंस. समजा पदावलीमध्ये जर कंस आलेला असेल, कंसातील जर क्रिया आलेली असेल तर पहिल्यांदा कंस सोडून घ्यायचा. मग तो वजाबाकी जरी असली तरी पहिला वजाबाकी करायची, पण ती वजाबाकी कंसात पाहिजे. म्हणून कंसात असेल तर पहिला वजाबाकी करा, कंसात नसेल तर पहिल्यांदा भागाकार करा. कंसात पहिला बेरीज असेल तर पहिला बेरीज करा, कंसात पहिल्यांदा भागाकार असेल तर पहिल्यांदा भागाकार करू शकताय. मग त्याच्यासाठी सुद्धा एक सूत्र आहे, कंचे भागू बेव. कंचे भागू बेव म्हणजे कंसात गुणाकार, बेरीज आणि वजाबाकी. कंचे भागू बेव. मग तुम्हाला हे सांगितल्यानंतर शिकवल्यानंतर तुमच्या लगेच लक्षात येणार आहे. इथं मी सूत्र सुद्धा लिहिलेलं आहे, भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी, भागू बेव. आता जास्त वेळ न घालता आता आपले हे क्लास रेकॉर्डिंग असल्यामुळे ज्या मुलांना पदावली हा क्लास मिस झालेला असेल त्यांनी सेव्ह करून घेऊन आमचे क्लासेस लाईव्ह तुम्ही कधी सुद्धा बघू शकताय आणि क्लास अटेंड ह्या करू शकताय. पण आता अभ्यासाला लागायचंय. जानेवारीमध्ये आपल्या स्पर्धा परीक्षा आहे, त्यामुळे आता वेळ घालवायचा नाही आहे खेळाला.
टीव्ही बघायला, मोबाईल बघायला सगळं बाजूला ठेवायचं आहे आणि या 2 महिन्यात तुम्हाला भरपूर आपल्या शाळेत प्लस शाळेचा अभ्यास प्लस आपल्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा सुरू करायचा. चला तर मग पहिलं आपलं गणित घ्यायचं आहे इथं. बघा, पदावली म्हणजे काय असतं तर बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार सगळ्या क्रिया एकत्र येतात. पण त्या सोडवताना स्टेप बाय स्टेप डोकं शांत ठेवूनच सोडवायला लागतात. पहिला आहे बघा, 25 अधिक कंसात 12 गुणिले 15 5 सॉरी 12 गुणिले 15 भागिले 6 भागिले 5 वजा 6. बघा, 25 अधिक कंसात 12 गुणिले 15 भागिले 5 वजा 6. आलं लक्षात? आता हे गणित आलेलं आहे, सगळ्यांनी समजून घ्या. आता मी काय करणार आहे, पहिल्या स्टेपला हे गणित आहे तसं लिहून घेणार आहे. 25 अधिक 12 गुणिले 15 भागिले 5 वजा 6. पहिल्यांदा तुम्हाला सूचना दिली होती कंसातली क्रिया अगोदर आपल्याला करायची, पण कंसातली क्रिया करताना सुद्धा पहिल्यांदा आपण भागाकार करून घेऊया. हा, मग 25 आहे तसं लिहिलं, काही गोंधळ केला नाही. मी इथं कंसाचं चिन्ह दिलेलं आहे. तर आता 12 गुणिले ह्याच्या खाली मी डॅश केली बघा. का डॅश केली? कारण की ही क्रिया आता आपल्याला करायची आहे. म्हणून तुम्ही सुद्धा काय करा, ती सवय लावून घ्या. स्टेप बाय स्टेप अतिशय छान प्रकारे तुम्ही हे करू शकताय. 15 भागिले 5, मग 5 न 15ला आपल्याला भाग जातो का? 15 भाज्याला जमतं तोंडी त्यांना 5 त्रिक 15 लगेच इथं करायचं. पुढे बघा, ज्यांना जमतं तोंडी त्याने 5 त्रिक 15 लगेच करायचं. ज्यांना जमत नाही त्यांनी भागवला. 15 भागिले 5 5 एके 5 5 त्रिक 15 डॅश डॅश 0 0. मग इथं काय येणार? 3 येणार. 5च्या पाड्यात 3 नंबरला 15 आहे. भागाकार ज्याला तोंडी येतो त्यांनी लगेच इथल्या इथं करू शकताय. वजा 6. नंतर काय करायचंय? भागाकार. भागू बेव. मग भागाकार केला कंसातला पहिला. भागू गु म्हणजे काय? गुणाकार. मग गुणाकार करून घ्या. 25 अधिक 12 गुणिले 3 12 त्रिक 36 36 वजा 6. आता याचे पर्याय तुम्हाला देणार आहे मी. बघा, 1 नंबरचा पर्याय 25, 2 नंबरचा आहे 45, 3 नंबरचा आहे 55 आणि 4 नंबरचा आहे 50. तर यातला कोणता पर्यायाचं उत्तर बरोबर येतं बघूया. तर आता काय सांगितलं होतं? भागू बेव. मग 36 वजा 6 करून घ्या. त्याच्या खाली डॅश केलेली आहे. 25 अधिक 36 वजा 6, ज्याला तोंडी येतं त्यांनी लगेच करू शकताय, कारण की 30 वरचे 6 आहेत. म्हणजे 36 वजा 6 30 येणार. मग 25 अधिक 30 यांची बेरीज करूया. 5 अधिक 0 5, 2 अधिक 3 5. उत्तर आलेलं आहे आपलं 55. उत्तर आलेलं आहे 55. आपला ऑप्शन नंबर आहे 3 हा बरोबर आहे. आलं लक्षात? पदावली ही दिसायला जरी अवघड असेल तरी सोडवायला स्टेप बाय स्टेप शांत डोक्यानं कंसात सोडून घेणे, डॅश करणे हे महत्वाचं आहे. 1-2 मिनिटं वेळ देणार आहे. हे पदावलीचं गणित स्टेप बाय स्टेप व्यवस्थित वहीत लिहून घ्या. खरं तर आजच्या क्लासला लिहून देणार आहे तुम्हाला मी ही गणित सोडवू तशी. हे पदावलीचं गणित व्यवस्थित वहीमध्ये लिहून घ्या. हे कडून दुसरी पदावलीचं गणित शिकवणार आहे. 2-3 गणित झाल्यानंतर तिसरं गणित पदावलीसाठी तुम्हाला देणार आहे चॅलेंज. पटकन वहीत लिहून घ्यायचं आहे. मी रफ करणार आहे. भागू वेव लक्षात ठेवा. पटापटा गणित चांगल्या अक्षरात लिहून घ्यायचं आहे.
आता तुम्ही क्रिया करू नका, सोडवलेलं गणित लिहून घेऊ शकताय. तर ही जी आहे, हे याची क्रिया करण्यासाठी मी इथंही गणिताशी सोडून घेतलेले. ज्या मुलांना तोंडी भागाकार जमतो 5 त्रिक 15 त्यांनी करू शकताय. ज्यांना तोंडी जमत नाही त्यांनी अशा प्रकारे लिहायचं आहे. बेरीज सुद्धा मी केलेली आहे. शक्यतो क्रिया करून गणित सोडवलेलं कधीही चुकत नाही. गणित झालं असेल तर मी रब करणार आहे. शक्यतो खाडाखोड करू नका, कारण कन्फ्यूज व्हायला होतं. पुढचं गणित घ्या. बघा आता पुढचं गणित बघा, पदावलीचं. लक्षात येते ना पदावली कशी करायची? एक दोन गणित जर व्यवस्थित समजली तर पुढचं गणित तुम्हाला समजायला सोपं जातं. आता पुढचं गणित आहे बघा, 15/3 अधिक 5, कुणी लिहून घ्यायचं नाहीये, गुणिले 7 वजा 25 अधिक 10. आता बघितलं तर हे गणित किती मोठं आहे बघा. 15/3 अधिक 5 गुणिले 7 वजा 25 अधिक 15. मग हे डायरेक्ट जर सोडवायला गेला तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय होतं, चुकतं. ह्याच्यात कंस कुठं दिलेला आहे का? नाही, कंस सुद्धा कुठं दिलेला नाहीये. मग काय करायचं, कंस कुठं दिलेला नाहीये, म्हणून सूत्र कोणतं वापरणार तुम्ही? भागुबेव. भागुबेव. आता गणित आहे तसं लिहून घेतलं मी. 15/3 अधिक 5 गुणिले 7 वजा 25 अधिक 10. भागुबेव प्रमाणे स्टेप बाय स्टेप पहिल्यांदा भागाकार करून घेऊयात. जर कुणाचं लक्ष नसेल तर पुढे तुम्हाला ही गणित जमणार नाही. भागाकाराच्या खाली मी डॅश केलेला आहे बघा. आता पुढे काय मी करणार आहे, पुढे बघा. आता 3 न 15ला भाग जातो जातो, 3 5 15, मग इथं 5 येणार आहे. अधिक 5 गुणिले 7 वजा 25 अधिक 10. एकच स्टेप केली मी पहिल्यांदा. एका वेळी दोन दोन स्टेप करायला जाऊ नका, गणित चुकू शकतं. पुढे आहे भागुबेव. आता त्याच्यानंतर भागाकार झाल्यानंतर गुणाकार करूया आपण. 5 आणि 7चा काय करायचं आहे, आपण गुणाकार करूयात. हा, 5 अधिक हे 5, 3 5 15 मधलं 5 आलेलं आपण आहे तसं ठेवलं. 7 5 35 अधिक 25 अधिक 10. ओके. पुढे आपण काय करायचं आहे, बेरीज करूयात ह्याची. पहिल्या दोनचा इथं पण बेरीज आहे, पण आपण क्रमाने बेरीज करूया. 35 अधिक 5 40 अधिक 25 अधिक 10. तर याच्यामध्ये पर्याय बघा, पर्याय देऊया तिथं. 4 5 3 25. तर इथं -25 आहे, इथं -25 आहे. चिन्हामध्ये गोंधळ होऊ शकतो, तो होऊ द्यायचा नाहीये. तर 5 अधिक, आता बघा 40 आलेला आहे आणि इथं 25 अधिक 10 आहे. मग भागू प्रमाणे आपण काय करूया त्यांची, तर ह्या दोन्हीची पहिल्यांदा बेरीज करून घेऊयात. 35 वजा बघा 5 ते 35 आलं, वरून 25 आणि काय घेतलेलं आहे, अधिक 10 घेतलेला आहे. मग 25 अधिक 10 करून घेऊयात. 25 अधिक 10 किती येणार आहे आपलं, 25 अधिक 10 किती येणार आहे, 35.
25 + 10 किती येणार आहे? 35 येणार आहे. आता जर तुम्ही इथं बघितला तर 5 5 ते 35 इथं आलेलं आहे. 35, 25 आणि 10. तर 5 35 झालेला आहे. आता ह्यांची काय करूयात आपण? आता -25 आलेलं आहे. इथं 35 आणि 35 बघितला तर ह्याचं उत्तर किती येणार आहे? 40 वजा आता 35 आणि 35 किती येणार आहे इथं? वजा वजा काय होणार आहे? -35 आणि -35 वजा वजा अधिक होतं, पण वजाबाकीचं चिन्ह येतं 70. किती येणार आहे? 70 येणार आहे. मग काय करायचं आपल्याला? ह्यांचं वजाबाकी करून घ्यायचंय. 70 मधनं 40 गेले 30 उरतात. म्हणून आता वजाबाकीचं मोठं चिन्ह सुद्धा आपल्याला इथं द्यावं लागतं. म्हणजे याचं उत्तर किती येणार आहे? 70 हे उत्तर येणार आहे. आलं लक्षात? पुढं बघा. पुढं अनेक गणित मी अशा पद्धतीने सोडून देणार आहे. तर गणित काय आहे बघा. 7 × 27 सोपं गणित आहे. 7 × 27 + 26. 7 × 27 + 26 असं गणित दिलेलं आहे. 7 × 27 करूया. 27 × 7. 7 7 किती येणार आहे? 7 7 49. हातच्या आले 4. 7 2 14 आणि 4 15. 159 गुणिले 26. एवढं सोपं आहे बघा गणित हे. 159 अधिक 26 अधिक चिन्ह आहे. अधिक 26. 9 आणि 6 15. हातचा आलेला 1 5 आणि 1 6 7 8 185 याचं उत्तर आहे. आता 3 गणित सोडून दिलेले आहेत. आता तुमच्यासाठी चॅलेंज आहे. तुमच्यासाठी एक गणित मी इथं सोडवायला देणार आहे. या गणित पदावलीचं तुमच्यासाठी तुम्हाला 2 मिनिटं वेळ देणार आहे. ही पदावलीचं गणित तुम्ही सोडवायचं आहे. भागू-बेव हा काय करा, हा लक्षात ठेवा की भागू-बेव प्रमाण आपण सोडू शकता. बघा गणित आहे 35 अधिक 16 गुणिले 3 अधिक 2. गणित सोडवायला चालू करायचं आहे. 1 नंबरचं गणित आहे. हे सोडवून झाल्यानंतर दुसरं गणित आपण कंटिन्यू करूया. चला सोडवा. हा चला ह्याचं उत्तर आपण काढूया. ज्या मुलांना अजून कन्फ्युज होते त्या मुलांनी परत एकदा पुढे बघायचंय.
कसं गणित केलं पुढं बघायचं हा. कसं गणित केलं हे लक्षात घ्या. बऱ्याच मुलांना जमलं नसणार आहे. काही काळजी करू नका. पुन्हा एकदा हे गणित मी तुम्हाला जी गणित देणार आहे ती तुम्हाला पुन्हा एकदा सोडवून दाखवणार आहे. त्यामुळं त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही अवघड जाणार नाही. बऱ्याच मुलांनी डायरेक्ट उत्तर काढलेलं आहे. याचं उत्तर पर्याय बघा काय काय आहेत. 84, एक मिनिट, उत्तर आहेत 65, 85, 70, चौथा आहे 75. तर बघूया काय उत्तर येतं नेमकं बघूया. काय 35, 16, हा. तर दिलेल्या नियमाप्रमाणे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, लिहून घेऊया गणित. 35 + 16 × 3 + 2. आता भागू बेव, मग इथं भागाकार आहे का? समोर बघा भागाकार आहे का? नाही, गुणाकार आहे. गुणाकाराला डॅश केलं. 35 + 16 = 48 + 2. 48 + 2 झालं. या एवढ्या जणांची फक्त बेरीज करायची आहे. बघा, 16 × 2 = 32, 16 × 3 = 48. आता यांची बेरीज करा. 35 + 48 + 2. 8 आणि 2 10 आणि 5 15. हात चालाला 1, 4 त्रिकम 12 आणि 1 4 नाही 4 4 आणि 3 7 आणि 1 8 85 होता. कायच ह्या गणितामध्ये अवघड नव्हतं. फक्त गुणाकार करून बेरीज करायची होती. ऑप्शन नंबर 3 हा आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 2 हा आपला 85 बरोबर आहे. पुढं गणित बघायचं. समजलं ना सगळ्यांना? तर पुढचं गणित बघा आता कसं करायचं आहे. पुढचं गणित सुद्धा तुमच्या प्रॅक्टिससाठी आहे. तर बघा पुढचं गणित आहे, सोपं गणित आहे ते सुद्धा. दोन गणित तुम्हाला देणार आहे, दोन्ही गणित सोडवायचे आहेत. 60 × 27 + 26. 7 × 27 + 26 बरोबर किती? आणि पुढचं गणित आहे 13 × 13 × 13. दोन गणित आहेत, पटकन सोडवायचे आहेत. व्यवस्थित गणित समजून घेऊन सोडवायचं आहे.
बघा, आता एवढा वेळ नाही घेता आपण उत्तर सोडून दाखवूयात. पुढे अजून आपल्याला गणित घ्यायची आहेत. पहिल्यांदा हे गणित 27 गुणिले 7 करा. गुणाकार आहे ना, भागो बेव. मग 27 गुणिले 7, 7 7 49, 7 4 7 2 14 आणि 4 18, म्हणजे 189 अधिक 26. तर याचं उत्तर किती येणार आहे? 189 अधिक 26 करा. 9 आणि 6 15, हातचा 1, 8 आणि 2 10 आणि 1 11, 8 9 11, चला 1 215 उत्तर हे आलेलं आहे बघा. सगळं ते 4 7 14 18, 215 याचं उत्तर आलेलं आहे. आता 13 गुणिले 13 गुणिले 13, फक्त एवढंच करायचं, ह्याच्यामध्ये काय करायचं नाही. 13 गुणिले 13 करा, 169 येणार. गुणिले 13 करा, मग तुमचं उत्तर बरोबर याचं येणार आहे. याचं उत्तर काढूया. 9 त्रिक, बघा ह्याचं उत्तर काय येणार? 13 गुणिले 13, 13 त्रिक 19, आता बघा 3 9 27, अच्छा झाले 2, साइन त्रिक 18, 19 20 21, साइन त्रिक 18, 19 20, हातचा आले 2, 3 1 3, 3 आणि 2 5, दशकाचा 0, दशकानं आता गुणायचंय म्हणून 0, 9 1 9, 1 6 1, 7 9 1 1, म्हणजे 2197 याचं उत्तर आलेलं आहे. किती उत्तर आलेलं आहे? 2197 याचं उत्तर आलेलं आहे. 2197. आलं लक्षात? पुढचं गणित आहे, याच्यामध्ये महत्वाचं गणित आहे, ते तुम्हाला मी सोडवायला देणार आहे. पुढचं गणित देणार आहे मी. नंतर पुढचं गणित घ्यावे. पुढचं गणित घ्या. तर ह्याच्यामध्ये पुढचं गणित आहे, कुठलं कुठलं आपण सोडून दिलेलं आहे. 75 अधिक 36, हे घ्या गणित. 75 अधिक 36 भागिले 6 अधिक 10 वजा 7, हे एक गणित सोडवा. पुढे एक गणित देणार आहे तुम्हाला. 52 गुणिले 3, अभ्यास करावा. 52 गुणिले 3 कंसात आहे हे. 52 गुणिले 3 कंसात आहे, वजा त्याच्या खाली गणित लिहूया हे. 52 कंसात 52 गुणिले 3, कंसाच्या बाहेर आहे वजा चिन्ह, कंसात 96 भागिले 3, कंसाच्या बाहेर अधिक 32. हे एक गणित आणि हे एक गणित तुम्ही आता सोडवायचं आहे. हवं तर तुम्हाला एक गणित मी इथं सोडून देतो परत एकदा. बरीच मुले याच्यामध्ये कन्फ्यूज असतात. तर एक गणित पुन्हा एकदा मी तुम्हाला इथं सोडवून देणार आहे. बघा, आता 75 अधिक 36 भागिले 6 अधिक 10 वजा 7 असं गणित आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? आहे तसं गणित लिहून घेऊयात. 75 अधिक 36 सगळ्यांसमोर बघा, भागिले 6 अधिक 10 वजा 7. तर जशाप्रमाणे हे तुम्ही गणित लिहून घेतलेला आहे, त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचं आहे? हे गणित सोडवायचं आहे. आलं लक्षात? पहिल्यांदा काय आहे? भागाकार करून घ्या. 75 अधिक 6च्या भागात 36 किती नंबरला आहे? 6 6 36, 6 6 36 म्हणून इथं 6 लिहिलं, अधिक 10 वजा 7. लक्षात? अधिक 10 वजा 7 इथं उत्तर आलेलं आहे. आता आपण काय करूयात?
ह्याच्यामध्ये नंतर पुढचं आहे ते हे 6×6 = 36 आलेलं आहे. आता यांची काय करूयात, बेरीज करूयात. 75+6 ची बेरीज करूयात. 6 आणि 5 11 81 आलेलं आहे. 6 आणि 5 11 ह्याचा 1 आणि 7 आणि 1 8 अधिक. तर आता इथं काय करायचं आहे, अधिक चिन्ह. मग 10 - 7 किती येणार, आता 10 - 7 3 येणार. आता इथं अधिक आहे, इथं वजा आहे. म्हणजे या दोन्हींची काय होते, वजाबाकी होते आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं असतं. अधिक वजा जर असेल तर यांची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्ये 10 याचं अधिक चिन्ह आपल्याला इथं द्यायचं आहे. मग 10 - 7 3 याचं उत्तर आलेलं आहे 84. याचं उत्तर किती आलेलं आहे, 84. समजलं का, काय काय केलं समजलं का? पुढे बघा अनेकदा, पुढे बघा अनेकदा. 75+36 भागिले आहे इथं, इथं भागिले आहे 6 अधिक 10 - 7. पहिल्यांदा भागू बेव प्रमाणे भागाकार करून घेतला. 6च्या बड्यात 36 आहे, 6 × 36 म्हणून इथं 6 घेतलेला आहे. पण मग काय केलं, नंतर यांची बेरीज केली. 75+6 81, नंतर यांची वजाबाकी 84 आली. आता इथं एकदम सोपं आहे बघा, भागू बेव. आता इथं कंसातल्या क्रिया करा आणि मग त्याचं तुम्ही उत्तर हे काढू शकता. चला काढा उत्तर. उत्तर काढा. बघा आता हे गणित सोडून देणार आहे आणि त्याच्यानंतर अनेक गणित सोडून गेल्यानंतर पदावली करून आपण थांबायचं. तर बघा, पहिल्यांदा आपण भागाकार करायचंय. बघा, 52 × 3 गणित लिहून घेऊयात. वजा 96/3 अधिक 32. कंसातील क्रिया पहिल्यांदा करून घेऊयात. 52 × 3 बघा करून घेऊयात. 52 × 3 3 दोन्ही 6 आलेला आहे. तर 3 दोन्ही 6, 3 × 5 15, 156 वजा 96/3 96/3 3 त्रिक 9 वजाबाकी 0 0 करून घेतले 6, 3 दोन्ही 6 म्हणजे इथं 32 उत्तर आलेलं आहे आणि अधिक 32 आहे. मग यांची पहिल्यांदा वजाबाकी करून घेऊयात. 156 वजा 32, 156 वजा 32. 7 न 2 गेले 4 उरतात, 5 न 2 गेले, सॉरी 5 न 3 गेले 2 उरतात, वरून घेतला 1 आहे तसा. 124 अधिक 32. तर बघा 124 अधिक 32 उत्तर काय येत आहे, 156. याचं उत्तर आलेलं आहे 156. तर बघा, आज आपण इयत्ता 4थी साठी
पदावली हा घटक शिकलेलो आहे. आता हे गणित कोणाला पाहिजे असलं तर लिहून घेऊ शकताय. 2 मिनिटं वेळ देणार आहे. ह्याच्यानंतर आपण थांबायचं आहे आणि मग पुढचं आपण क्लासला पुन्हा भेटायचं आहे. आलं लक्षात? तर बघा, हे गणित लिहून घ्या. बघा, हे शक्य ज्यांना पाहिजे त्यांनी हे गणित लिहून घेऊ शकताय. हे एक गणित आहे, हे पण सोडून दिलेलं आहे. हे ज्याला पाहिजे त्यांनी ही गणित लिहून घ्यायची आहेत. गणित लिहून घ्यायची आहेत. ज्यांना वेळ मिळाला नाही त्यांनी स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकताय. 124 + 32 आहे इथं. 124 + 32 इथं लिहिलेलं आहे. उत्तर आपल्याला आलेलं आहे 156. उत्तर आलेलं आहे 156. हे गणित सुद्धा लिहून घेऊ शकताय. बत्तीस आहे इथं. 124. स्क्रीनशॉट घेऊ शकताय किंवा झालं असेल तर बघा. आज आपण इयत्ता 4थी गणिताचं लेक्चर घेतलेलं आहे. देव अकॅडमी आय एम बिनावर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेला आहात. जानेवारीमध्ये आपली परीक्षा जवळ आलेली आहे. पुढच्या आठवड्यात आपली ऑनलाईन टेस्ट होणार आहे. टेस्ट सगळ्यांनी अटेंड करा. आपल्याला महत्वाचं म्हणजे स्कॉलरशिप आणि नवोदयची तयारी आपण पहिलीपासून ध्येय प्रकाशनद्वारे आपण करत आहोत. त्याचा लाभ सगळ्यांनी घ्या. तर आज आपला जो क्लास झालेला आहे त्याच्यावर पदावली जो घटक आहे त्यातील बरीच गणित मी इथं सोडून दिलेली आहेत. पण काही गणित मी 3-4 गणित असतील, 2-3 असतील कदाचित, फक्त ती गणित तुम्ही स्वतः घरी काय करायचं, प्रॅक्टिस करून सोडवायची आहे. त्याचं थोडंफार तुम्हाला सुद्धा काय होत आलं पाहिजे, नॉलेज आलं पाहिजे. तुम्ही स्वतःहून प्रयत्न केले पाहिजेत. राहिलेली आपल्या अभ्यासक्रमातली गणित ती तुम्ही सोडून स्वतः प्रयत्न करायचा. ओके, थँक्यू.